नमस्कार, मी डॉक्टर राहुल डहाळे. होमिओपॅथी आणि मानसिकता तर याविषयी मी आपणास याच्यापूर्वी बोललेलो आहे. आजही मी असाच एक मानसिकतेविषयी आपल्याशी चर्चा करणार की ज्याला होमिओपॅथीने आपण पूर्णपणे बरे करू शकतात. तर आयुष्यामध्ये अशा बऱ्याच घटना कधी-कधी घडून जातात, की त्यानंतर स्वतःचीच लाज वाटायला लागते, की मी असं का केलं? मी असं करायला नको होतं. मी असं का बोललो असेल? किंवा माझ्याकडून असं का घडून गेलं? तर अशा बऱ्याचशा गोष्टी मनाला बोचत राहतात, की ज्याने स्वतःविषयीचीच एक मानसिकता मलिन होऊन जाते. स्वतःविषयीच एक घृणा वाटायला लागते. स्वतःविषयीच एक कधी-कधी राग वाटायला लागतो, की मी असं करायला नको होतं, मी असं का केलं? तर ज्यावेळेला असं वाटतं ना, की मी खूप काही चुकीचं केलंय आणि स्वतःविषयी खूप किळस वाटायला लागते. तर अशा वेळेला आपल्याला असं वाटतं, की हे सगळं कधी मन स्वच्छ कसं करावं आपण किंवा मनातून ह्या गोष्टी सगळ्या कशा काढाव्यात किंवा याच्याविषयी आपण नॉर्मलाईज कसं व्हावं असं बऱ्याच जणांना वाटतं. पण त्यावेळी काही मार्ग सुचत नाही. पण अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सपोर्ट घेतला, तर माझ्या मते तुम्ही यातून 100% बाहेर येऊ शकतात. सोबतच काही त्वचाविकार असे असतात, की ज्याच्यामध्ये स्किन खूप खराब दिसायला लागते. फॉर एक्झाम्पल सोरायसिससारख्या आजारामध्ये पण स्किनवर असे खूप डेड स्किन दिसायला लागते, पापुद्रे निघायला लागतात स्किनचे, खूप असं विचित्र दिसतं. किंवा काही दुसरे त्वचा विकार पण असे असतात, की त्याच्यामध्ये खूप विचित्र प्रकारे आपली स्किनचा अपीअरन्स दिसतो. तर त्यावेळी पण रुग्णाला असं वाटतं, की ही खूप घाण दिसतंय, खूप माझं शरीर किती घाण झालंय, स्वतःच्या शरीराची किळस वाटायला लागते. किंवा काही जण तर असे पण सांगतात, की हे वरचं सगळं काढून फेकून देऊ मी. इथपर्यंत वाटतं, की हे सगळं कापून टाकलं पाहिजे, सगळं काढून टाकलं पाहिजे शरीरावरून. इथपर्यंत स्वतःच्या शरीराविषयी त्यांना राग पण असतो कधी-कधी आणि कधी-कधी किळस आणि घृणा पण वाटत असते. पण अशा कंडिशनमध्ये सुद्धा जर तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरचा सपोर्ट घेतला, तर तुम्ही यातून बाहेर येऊ शकतात. तर मला एकच सांगायचं आहे, की बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी घडतात आपल्या मानसिकतेविषयी, की आपल्याला वाटतं, की मी काहीतरी चुकीचं केलंय, मला पश्चाताप होतो ह्या गोष्टींचा, पण त्यातून बाहेर येऊ शकत नाही किंवा त्वचाविकार पण असे असतात, की त्यातून आपण याला काय करावं असं समजत नाही. खूप म्हणजे त्रस्त होऊन जातो, की याच्यातून कसं बाहेर यावं हे पण त्यावेळेला समजत नाही. त्यावेळेला मग स्वतःच्या शरीराविषयी राग-राग हे करायला लागतो आपण. तर अशा सर्व कंडिशनमध्ये तुम्ही जर होमिओपॅथिक डॉक्टरचा सपोर्ट घेतला, तर माझ्या मते तुम्ही यातून 100% बाहेर येऊ शकाल. धन्यवाद.